देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारने घोषित केलेल्या नव्या शेतकरी कर्जमाफी योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे. महागाई, नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना एक नवीन आशेचा किरण या ठिकाणी ठरत आहे. चला तर मग आपण आज याबद्दल सविस्तर माहिती कर्जमाफीबद्दल पाहून घेऊया. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता याचे मुख्य कारण म्हणजे योजना का सुरू करण्यात आली. तर शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे, पण मागील काही वर्षांपासून हवामानातील बदल, पावसाचे अनियमित प्रमाण, कीड रोगांचा प्रकोप, मार्केटमधील अस्थिरता आणि सरसकट कर्जाचं ओझं यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. कर्जाच्या व्याजातून व्याज फेडत असताना मूळ रक्कम फेडणेही या ठिकाणी अशक्य झाले आहे. यामुळे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना या ठिकाणी आणत असते. यंदाची कर्जमाफी योजना विशेष आहे, कारण यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार आहे. लघु व सीमांत शेतकऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. यादी डिजिटल स्वरूपात या ठिकाणी जाहीर होणार आहे. आता महत्वाचं म्हणजे कोण पात्र आहे या कर्जमाफीसाठी. या योजनेचा लाभ कोणाला मिळेल हे खालील निकषांवर या ठिकाणी ठरणार आहे. तर ते निकष आता पाहून घ्या. लघु व सीमांत शेतकरी ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे असे यासाठी या योजनेसाठी शेतकरी पात्र ठरणार आहेत. 2018 ते 2024 दरम्यान घेतलेले पीक कर्ज किंवा अल्प मुदतीचे कर्ज ज्यांनी घेतले असेल ते यासाठी पात्र आहेत. कर्ज राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका किंवा ग्रामीण बँकांमधून घेतलेले असणे या ठिकाणी आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी कर्ज थकवलेले असणे या ठिकाणी सुद्धा आवश्यक आहे. शेतकऱ्याचे आधार कार्ड व बँक खाते, आधार कार्ड बँकेशी लिंक असणे या ठिकाणी हे गरजेचे आहे. आता पाहून घ्या कर्जमाफीची यादी नेमकी कशी पाहावी. शेतकऱ्यांना आता तहसील कार्यालयाच्या चक्रा माराव्या या ठिकाणी लागणार नाहीत. सरकारने डिजिटल यादी या ठिकाणी जाहीर केली आहे. तर यादी पाहण्यासाठी संबंधित राज्य शासनाच्या अधिकृत पोर्टलवर तुम्हाला जायचे आहे. जसे की महाडीबीटी, कृषी महाराष्ट्र गव्हर्नमेंट ची ज्या वेबसाईट आहेत त्यावर तुम्हाला जायचं आहे. कर्जमाफी लाभार्थी यादी 2025 असा पर्याय त्या ठिकाणी दिसेल, तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आपला जिल्हा, तालुका व आपले गाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे. आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून तुम्ही त्या ठिकाणी तुमचे नाव शोधू शकता. यादीत जर तुमचे नाव दिसले तर कर्जमाफी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता या ठिकाणी व्यवस्थित पाहून घ्या किती रक्कम या ठिकाणी माफ होणार आहे. एका शेतकऱ्याला कमाल 2 लाखांपर्यंत रुपयांचे कर्ज जे आहे ते माफ केले जाणार आहे. जर कर्जाची रक्कम त्यापेक्षा कमी असेल तर संपूर्ण रक्कम या ठिकाणी माफ केली जाईल. जर जास्त असेल तर केवळ 2 लाख रुपये या ठिकाणी माफ होतील आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्याला त्या ठिकाणी परत करावी लागेल. आता पाहून घ्या योजना नेमकी कधीपासून या ठिकाणी लागू होणार. सरकारने याबाबतची अधिकृत अधिसूचना जून 2025 मध्ये या ठिकाणी जाहीर केलेली आहे. जुलै 2025 पासून प्रत्यक्ष रक्कम माफी सुरू होणार आहे आणि ऑगस्ट 2025 पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. आता या संबंधित तुमच्यासाठी मदतीची हेल्पलाईन सुद्धा पाहून घ्या. शेतकऱ्याच्या सोयीसाठी टोल फ्री हेल्पलाईन या ठिकाणी चालू करण्यात आली आहे. हा जो नंबर आहे यावर तुम्ही इथे फोन करून तुम्ही आपल्या अर्जाची स्थिती तुम्ही विचारू शकता. यादीत नाव आहे की नाही हे सुद्धा तुम्ही विचारू शकता. ऑनलाईन फॉर्म भरण्यात तुम्ही या ठिकाणी मदत सुद्धा त्या ठिकाणी मागू शकता. आता पाहून घ्या या ठिकाणी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहे. जर तुमचं नाव यादीत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आपण पात्र आहात तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करून पुनर्निवेदन या ठिकाणी करू शकता. त्यासाठी लागणारी कागदपत्रे पाहून घ्या. आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, कर्ज घेण्याचा पुरावा जसे की बँकेचे स्टेटमेंट किंवा सर्टिफिकेट आणि तुमचा मोबाईल नंबर. आता पाहून घ्या शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स. फसव्या कॉल्स पासून तुम्ही सावध राहा. कोणतीही खासगी व्यक्ती तुमचं कर्ज माफ करून देऊ शकत नाही. फॉर्म फक्त अधिकृत वेबसाईट वरूनच तुम्ही भरा. तुमचं बँक खाते PM किसान किंवा DBT योजनेसाठी सक्षम असलेलं या ठिकाणी असणं आवश्यक आहे. बँकेकडे तुमची माहिती अपडेट करून ठेवा. मोबाईल नंबर, आधार आणि पासबुक. आता जाणून घेऊया कर्जमाफीचा खरा फायदा. ही योजना केवळ कर्जमाफीसाठी नाही तर शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवण्याचा एक प्रयत्न आहे. कर्जमुक्त झालेला शेतकरी नव्या हंगामासाठी या ठिकाणी तयार होतो. आधुनिक शेतीच्या पद्धती वापरतो. व्याजाच्या ओझ्याशिवाय शेती करू लागतो
आपलं आयुष्य आणि उत्पन्न त्या ठिकाणी सुधारतो। आता या कर्जमाफी योजनेचा संपूर्ण व्हिडिओचा आपण निष्कर्ष पाहूया। शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आहे। सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे। 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी ही केवळ योजना नसून शेतकऱ्याच्या नव्या सुरुवातीचा एक टप्पा आहे। तुमचं नाव यादीत आहे की नाही हे नक्कीच तपासा आणि पात्र असाल तर सर्व कागदपत्रांसह अर्ज भरा। ही संधी तुमचं भविष्य या ठिकाणी बदलण्यात मदत करेल। तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा। त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल। तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून। तोपर्यंत धन्यवाद।